नमस्कार सर्वांना, स्वागत करते सिहिला श्री क्रिएशन चॅनलवरती। तर आज तुम्हाला मी हे फोर्टक्स ब्लाउजची कटिंग दाखवणार आहे। तर हे मी शिवून रेडी केले बघा, एकदम ह्याचं फिनिशिंग बघू शकता किती छान आलेलं आहे। तर चला मग स्टार्ट करूया। तर हे ब्लाउज ना अस्तरवाला आहे, तर मी पहिल्यांदा अस्तरवरती मापे टाकणार आहे। तसं जर आपण बिगनर असाल तर पेपरवरती सुद्धा कटिंग करून घेऊ शकता। मी ना फोर्टक्सचं ब्लाउज कापडावरतीच कटिंग करून घेते शक्यतो, फक्त कटोरीलाच मी पॅटर्न वापरत असते पेपरचं। नंतर मग प्रिन्सेसला फोर्टक्सला ना मी डायरेक्ट कापडावरतीच कटिंग करते। तर आपली उंची होती 13.5 इंच। किती जरी उंची असली ना 13 13.5 तर त्यामध्ये 1 इंच प्लस करायचे। तर इथं मी 14.5 टोटल उंची घेतली। शोल्डर घेतलेले आहे 5.5 इंच, गळा रुंदी 2.5 इंच आणि मुंडा 6 इंच घेतलेला आहे। तर मापानुसार मुंडा चेंज होतो। तर हे 36 साईज मापासाठी ना 36 साईज जर आपली छाती असली तर 6 इंच मुंडा हे परफेक्ट आहे। तर टोटल ना चौथा भाग करून आपलं 9 इंच छाती आली होती, तर मी 2 इंच शिलाई मार्जिन वाढवले आणि आपलं कमरगेर होतं 32 इंच। तर त्यामध्ये 1 इंच पाठीमागच्या टक्ससाठी, 2 इंच शिलाईसाठी, असं आपल्याला 3 इंच एक्स्ट्रा वाढवायचा असतो। आणि पाठीमागच्या मुंड्याचं ना माप मी 1.5 इंचावरती मार्क करून दिलेलं आहे। तर आता हे सगळं मी कटिंग करून घेणार आहे, कारण हेच पार्ट उचलून ना मी फ्रंटचं सुद्धा फोर्टक्सचं कटिंग करणार आहे। त्यामुळे तर पहिल्यांदा हे बाजूला ठेवून दिलं। त्याच्यानंतर आता बाहीचं मी कटिंग करणार आहे, कारण बाही ना मोठी आहे। मोठी जर बाही असली की आपल्याला कापड कमी पडायची शक्यता असते, त्यामुळे पहिल्यांदा बाहीचीच कटिंग करून घेत आहे मी इथं। तर बाही उंची होती टोटल 9 इंच, तर त्यामध्ये 1 इंच प्लस करून मी 10 इंच उंची घेतले। खाली अर्धा इंच वर अर्धा इंच ना शिलाईमध्ये जातो, त्यामुळे तर मी इथं बाहीची कटिंग करून घेते। परत एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बाहीची कटिंग कशी करायची ते डिटेलमध्ये व्हिडिओ करून दाखवेल। तर आता ही फ्रंटच्या बाजूचं पण आपल्याला 1 इंचावरती मार्क करून कट करायचं असतं। जर तुम्ही नवीन असाल तर फ्रंटचं आणि बॅकचं असं लिहू शकता, म्हणजे BF असं लिहून ठेवू शकता, कारण ते कन्फ्यूज होते त्यामुळे। तर आता बघा, ही कापड थोडंसं राहिलं होतं, कारण अस्तरचं कापड ना कमी होतं, त्यामुळे मग असं ॲडजस्ट करून शिवावं लागतं। मला सवय झाली त्यामुळे काय वाटत नाही, मी असंच कटिंग करते। खालच्या बाजूला ना थोडंसं कमी पडत होतं, पण मी काय करणार आहे, जे आपलं क्रॉसची पट्टी आहे ना ती मोठी करणार आहे थोडीशी, म्हणजे आपलं बरोबर होऊन जाईल। तर आहे तसंच हे मार्क करून घ्यायची। त्याच्यानंतर रुंदीची मापं टाकते मी 2.5 इंचावरती आणि गळ्याची उंची आहे 6.25 इंच आहे। 6.5 होती, पण शिवून झाल्यानंतर ना ती 6.25 इंच तयार होतो। आणि हे आपण बॅक पार्ट काढून सुद्धा मार्क करू शकतो, पण आपलं जे फ्रंट बाजूचं जे कापड आहे ना तर ते आपलं बाहीमध्ये तिथं गेलेलं आहे बघू शकता तुम्ही, त्यामुळे मी ती वरचं पार्ट ठेवूनच मार्क करते। त्याच्यानंतर मुंड्याच्या बाजूला मी अर्धा इंच फ्रंट मुंड्यासाठी मार्क करून घेतलं। त्याच्यानंतर इकडं बाजूला 1 इंच वाढवून घेतलं, कारण आपलं जे मुंड्यापासलं टक्स असतं ना फोर्टक्सच्या ब्लाऊजमध्ये, तर त्यासाठी ते वाढवावं लागतं। तर हे बघू शकता, ही फ्रंट पार्ट आपलं व्यवस्थित निघले, ह्यात का आपण परत वाढवी काही करायचं नाही, बरोबर निघले हे। तरी पण आता आपलं फक्त ना जे क्रॉस पट्टी आहे ना तर ते तेवढं काढायची बाकी आहे। तर त्यासाठी आपल्याला कापड ॲडजस्ट करावं लागणार आहे, कारण कापड ना सगळे तुकडेच निघलेत त्यामुळे। आणि हे जे आता मी कटिंग केलेलं पार्ट होते तर ते सगळं बाजूला ठेवून दिलं। त्याच्यानंतर आपलं जे मेन फॅब्रिक आहे ना तर ते व्यवस्थित ठेवून घेतलं। त्याच्यावरती ही जी पार्ट आहेत तर ते सगळं नीट ठेवून घ्यायचे। आपलं जे अस्तरचं कापड आहे ना त्यापेक्षा थोडंसं मेन फॅब्रिकचं एक्स्ट्राच कट करायचं आहे, कारण जोडताना ना कापड थोडंसं इकडं तिकडं होते त्यामुळे। तर इथं कुठलं पार्ट कुठं ठेवायचं हे बघून आपल्याला व्यवस्थित ठेवायला पाहिजे, नाहीतर मग खूप गोंधळ होते, त्यामुळे कटिंग करताना व्यवस्थित बघूनच करावं लागतं। तर इथे मी कसं ॲडजस्ट होतात ते बघून त्या पद्धतीनं ठेवून इथे मी बॅक पार्टचं कटिंग करून घेतली। अजून बॅक पार्टच्या गळ्याची पण मी मापं टाकणार आहे। त्याच्यानंतर आपल्याला अजून क्रॉसपट्टी पण काढायचं आहे, त्याला ना आपल्याला ॲडजस्ट करून शिवायचं आहे, त्यामुळे मी दाखवेलच तुम्हाला, ते सुद्धा दाखवणारच आहे कटिंग करून कसं करते मी ते। तर प्रत्येक ब्लाऊजमध्ये असं होत नाही, पण बाही मोठी असली आणि कापड कमी असले की असं होत असतं। तर आता ही सगळं माझं कटिंग करून झालं। आता मी बॅकच्या गळ्याची ना कटिंग करून घेते। तर 2.5 इंचावरती तिथे मी गळा रुंदी घेतले। जास्त जर डीप नेक असलं तर आपण 2.25 इंच घेऊ शकतो, पण हे आपलं नॉर्मल गळा आहे त्यामुळे 2.5 इंचावरतीच मी इथे घेते आणि व्यवस्थित इथं शेप देऊन घ्यायचं गळ्याचा गोलाकार। तुम्ही ब्लाऊज बघितलाच असेल,
एकदम पुढच्या बाजूने पण गोल गळा, बॅकने पण गोल गळाचा आहे. सिम्पलच ब्लाऊज आहे त्यामुळे. तर ह्याची कटिंग करून घेतली मी. त्यानंतर आता क्रॉसची पट्टी बघा, हे असं आपला तुकडा निघाला अस्तरचा. तर ही पहिल्यांदा मी उंची बघते बरोबर आहे का, तर बरोबर उंची होती. त्यामुळे याच्यावरतीच मी मार्क टाकते. बाजूचं एक्स्ट्राचं कापड कट करून घेतली आणि क्रॉस पट्टीसाठी ना इथे 4 इंचावरती मी एक मार्क केलं आणि दुसऱ्या बाजूला 4.25 इंचावरती. मी जास्त क्रॉस करत नाही आहे, थोडंसंच क्रॉस असतं माझं. तर इथे बघू शकता तुम्ही मी कशा पद्धतीने कटिंग केलं तर. आणि आता दुसरे जे 2 तुकडे निघालेत तर ते आपल्याला जॉईंट देऊन मग शिवायचं आहे. त्यामुळे हे जे कट केलेलं कापड होतं ना, तर ते शेम त्याच्यावरती ठेवून मी ह्याचीसुद्धा कटिंग करून घेतली. म्हणजे जास्त आपल्याला परत शिवायच्या वेळेला काय गोंधळ व्हायला नको. त्यामुळे आत्ताच जे पण कटिंग करायचं आहे ना ब्लाऊजचं, तर ते सगळं आत्ताच, म्हणजे गोटपट्टी असेल किंवा क्रॉसपट्टी, परत बरंचसं पाठीमागचे पट्टे असतं, तर ते सगळं मी एकाच वेळेला कटिंग करून घेते. तर हे झालं. आणि आता मेन फॅब्रिकचे सुद्धा तसेच तुकडे निघाले, तर ते सुद्धा तसंच कटिंग करून शिवणार आहे. तर तुम्हाला काय समजलं असेल तर मला कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा.